हाय, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज विचार केला जरा मोठ्या घरी जरा फेरफटका मारून यावे. मग काय, ताईला देखील बरे नव्हते, मग विचार केला तिला देखील बघून यावे. मग स्वरा आणि मी गाडी घेतली आणि निघालो बंगल्यावर जायला. तिथे पोचताच दादा देखील घरी होता, म्हणजे माझा बिग ब्रो. मग काय, ताईंनी पुरणपोळ्या करत घेतलेल्या, मग तिला थोडीशी हेल्प केली. एक पोळी राहिली होती, मग स्वरा म्हणाली मोठी मम्मी दे मी करते. मग काय, दिली तिला करायला. एकदम छान अशी केली होती हा स्वरा. तर ताई आणि मी तिला सांगत होतो अशी नको अशी लाट. तर स्वरा म्हणाली मला जमेल तसं मी करते, तुम्ही बघा. तर तसं करून तिने छान अशी पोळी केली होती आणि फुगली देखील होती. बघा किती छान आहे तिची पोळी. जरासा आकार वेगळा आहे पण खूप छान होती. अशी मज्जा मस्ती करत पूर्ण पोळ्या झाल्या होत्या. अर्ध्या निम्म्या तर ताईनीच केल्या होत्या, आम्ही फक्त थोडीशी हेल्प करायला चाललो होतो. अशा छान पोळ्या झाल्या आणि बाहेर माहीर गेम खेळत होता. त्याला आवाज देते तरी तो आवाज घेत नव्हता, एवढा गुंग झाला होता गेम खेळण्यात. आणि वरती आले आणि तनुज आणि अनुजला आवाज दिला. ते देखील झोपले होते. तर तेवढ्यात तनू आला अंटी अंटी करत आणि इथे अनुजबाला टी व्ही बघत होता. तर मी बाहेर गेले आणि तिकडून व्ह्यू बघितला. तर खूप छान असा व्ह्यू होता. सगळीकडे हिरवळ हिरवळ झालं होतं. पाऊस पडून गेल्यानंतर खूप छान असं वातावरण झालं होतं. आणि पुरणपोळी खाल्ली आणि घरी जायला निघालो. तर वाटेत आम्हाला गोंडुली भेटली, म्हणजे माझी भांजी. ती मला दाखवत होती मामी तुझे व्लॉग बघ मी बघते. आणि मग ताईनी काही पुरणपोळ्या घरी नेण्यासाठी दिल्या होत्या. आणि मग मी माझ्या कामाला लागले. काम करता करता कसं दिवस गेलं काही कळलंच नाही. थँक्स फॉर वॉचिंग.